तुम्ही असं कधी बनवून खातात का हो? कधी आवडलं तर बाबा चल कांदा भजी खाऊ किंवा काय खाऊ असं तुम्ही बनवून खातात का? नाही जर खात असतील तर ही माझी रेसिपी बघा आणि नक्की बनवून बघा, खा. मस्त भरपूर पाऊस पडतो, गरमागरम भजी आणि चहा, खूप मजा येईल तुम्हाला. भरपूर पाऊस पडतो ना त्याच्यामुळे. तर मी आज कांदा भजीचा बेत केलेला आहे, बघू शकता तुम्ही. छान अशी रेसिपी. पहिला बारीक कांदा कापून घेतलाय, 2-3 कांदे कापून घेतले मी, 4 कांदे कापून घेतले आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि थोडा वेळ मुरत ठेवले, म्हणजे कांदे कसे नरम होतील, नरम पडतील, त्याच्यामुळे कचकच असे भाजणार नाही दाताखाली. तर मी त्याच्यात आता बेसन टाकलं 2 वाटी एवढं आणि थोडंसं तांदळाचं पीठ का टाकायचं तर मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी भजी थोडा वेळ राहतात. थोडा वेळ म्हणजे अर्धा 1 तास जरी तुम्ही ठेवली तरी मस्त क्रंची लागतात भजी. त्याच्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं, खूप छान. आणि त्याच्यावर मी आता आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण टाकलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, हळद चुटकीभर टाकलं आहे, जास्त नाही हळद टाकायची, कारण कांदा भजीमध्ये हळद टाकतच नाही. मेन म्हणजे लाल तिखट टाकतात, म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर. तर असं हे मी मळून घेतलेलं आहे. तर आता मंडळी आपण भजी काढायला घेऊया. त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण भजी सोडायला घेऊया मस्त अशी. तर आपली भजी मस्त कुरकुरीत तळत आहे, छान अशी. तर तुम्ही मंडळी कशी करतात भजी, कांदा भजी, ती मला सांगा कमेंट करून. तुम्ही कमेंट करत नाही, शेअर करत नाही माझा व्हिडिओ. तुम्हाला आवडत नाही का हो? तर आवडत असेल तर करा ना शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही असंच नुसतं बघतात आणि जातात. तर छान अशी भजी आपली तयार आहे. या खायला तुम्हाला आवडली असतील तर, नाहीतर करून तरी खा. छान कलर आलाय, कुरकुरीत मस्त भजी झालेली आहे. तर आता सर्व मी अशीच करून घेत आहे भजी. जास्त काय लागत नाही हो याला. 4 कांदे, 2 वाटी बेसन छोटे छोटे, थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी काय नाही, पण कुरकुरीत पाहिजे असतील तर थोडंसं तांदळाचं पीठ टाका. आणि थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट आणि मिरचीची, बस. लाल तिखट आणि हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ. अरे बोलत काय बसलाय तुम्ही? काय मी बोलते आणि तुम्ही ऐकत बसतात. सबस्क्राईब करा चला आणि लाईक करा. आता मस्त मिरच्या फ्राय केल्यात मी. आता मिरच्या पण मस्त तोंडाशी घ्यायच्या. छान आपली भजी तयार आहे. येत आहे काय खायला? मस्त भजी बघा, खुसखुशीत अशी. छान भजी झालेली आहे. चला तर मग खायला येतात का? नाही तर लाईक सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.